तशी भिडत इथं आता पाहायला मिळेल. महाराज माजी सिद्धे वॉरियर विरुद्ध सृष्टी फाउंडेशन. अति हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये रंगला जाईल. क्वालिफायडर ची मॅच मैदानामध्ये असेल. जो संघ जिंकेल तो फायनल साठी क्वालिफाईड होईल. जो संघ हरेल त्याला मात्र आणखी एक संधी मात्र मिळेल. पण या मॅचचं महत्व वेगळंच आहे. चला खेळाडू मार्किंगच्या इथे थांबून काही करणार नाही. तुम्ही तुमच्या जागेवरती चला. जागेवर चला. क्षेत्ररक्षण लावून घ्या फलंदाजांना. चला आणि आता पंचांना विचारल्याशिवाय कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. पाणी घेऊन ना बॅट घेऊन कोणत्या प्रकारचा वेळ वाया घालवणार नाही. 4 ओव्हरची मॅच आहे म्हणजे 16 मिनिटांमध्ये. 16 मिनिटांमध्ये एक इनिंग संपणं गरजेचं आहे. बारा मिनिटांमध्ये पहिल्या 3 षटक जर नाही संपले तर शेवटच्या षटकासाठी पंच निर्णय घेतील. टायमर लावलाय पंचांनी. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू परफेक्ट ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. अगदी बुडामध्ये टाकलेला चेंडू होता. रन मात्र इथे नाही. निर्धाव चेंडू. प्रसाद काची वेगवान मारा मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय कुणाल. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विनोद कुराडे. हे 2 ताकदवान फलंदाज सृष्टी फाउंडेशन साठी मैदानामध्ये उतरलेत. प्रसाद काची गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू अगदी फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक टिपतोय. झेल. पहिला मासा गळाला लागलाय. फलंदाज बाद. या मॅच मध्ये पाहायला मिळेल. थँक्यू डीजे. मी प्रसाद काची दरवेळेस सांगतात की या खेळाडूला मी इथे क्षेत्ररक्षक लावून आउट करणार. बरोबर कुणाला देखील त्यांनी स्क्वेअर लेग मध्येच क्षेत्ररक्षकाला तैनात केला आणि तिथेच जाळ्यामध्ये अडकवलं. कुणाल देखील मला वाटतंय जिद्दीवरती पेटल खेळाडू. कुणालने देखील ठरवलंय की मी स्क्वेअर लेग मधनं त्याला चेंडू बाहेर मारणार. त्याने देखील तोच प्रयत्न केला. यावेळेस अपयश आलं. पुढच्या वेळेस नक्की पाहायला मिळेल. पण इथे नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. यशराज. विनोद कुराडे यांनी जर प्रसाद काचीला लगातार 3 षटकार मारले तर 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. शुभम यांच्याकडून हे पारितोषिक असेल. मोरिया फायनान्स यांच्याकडनं मात्र पारितोषिक. शुभम यांनी मात्र पारितोषिक लावलंय विनोद साठी. सलग 3 षटकार जर विनोद यांनी प्रसाद काचींना खेळले तर 1001 रुपयाचं पारितोषिक. कुणाचं काय तर कुणाचं काय. कोण कोणाच्या सुखात खुश होतं तर कोण कोणाच्या दुःखात खुश होतं. त्यावेळेस पुढे सतत खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा बाहेर टाकला. पंचांनी मात्र दंडित केलं. व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. एक्स्ट्रा रन इथे मात्र काउंट होईल आणि एका धावेने धावफलकाचा श्री गणेश केला गेला. शुभारंभ केला गेलाय. छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीगचा थरार अगदी अंतिम टप्प्यांमध्ये पोहोचलाय. टॉप 4 च्या लढती आता मैदानामध्ये होतील. हो हा चेंडू अगदी स्विंग अँड मिस. माती विकेटचा पुरेपूर फायदा. यशराजला मात्र फार दूरवरून चेंडू खेळायला प्रवृत्त केलं प्रसादने. निर्धाव चेंडू. प्रसाद अगदी पाहिलं तर या मैदानातील एक चाणाक्षी खेळाडू आहे. एक जोशीला खेळाडू आहे. अगदी प्रसादची गोलंदाजी आणि त्याचा खेळ जर पाहिला तर तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची जोशची कमतरता भासणार नाही. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न प्रसादने पुन्हा ओळखला. यावेळी चेंडू अगदी मागच्या बाजूने त्याने चेंडू काढला. निर्धाव चेंडू. एक सिंगल धाव मात्र आली आहे. अगदी इथून पुढे जर प्रसादने एकही धाव खर्च केली नाही तर शुभम यांच्याकडनं मात्र पारितोषिक असेल. हो इथे मात्र सिंगल धाव 22च्या स्वरूपात का होईना सिंगल धाव. प्रसाद अगदी गोलंदाजी करतोय आणि त्याच्या मला वाटतं हात असं वाटते प्रसाद काची नावचा तोफखाना मैदानामध्ये उभा केला आणि त्या तोफखान्यामधनं
गोळे बरसवले जात आहेत आणि ते गोळे फलंदाजाकडे अशा पद्धतीने येत आहेत, त्या गोळ्यांचं उत्तर मात्र त्यांच्याकडे नाहीये. तोफेचे गोळे जसे मैदानामध्ये येत आहेत, आता गोलंदाजाला मात्र कसरत करायला कारण समोर आला विनोद कुऱ्हाडे. विनोद कुऱ्हाडे शांत डोक्याने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, रन मात्र नाही, निर्धाव चेंडू. आणि या ओव्हर मध्ये पाहिलं तर केवळ 2 धावा प्रसाद काचेने खर्च केल्या, 1 विकेट घेतली. अगदी टॉप 4 च्या अशा प्रकारची गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रसादच्या गोलंदाजीसाठी. केवळ 2च धावा तिथे खर्च झाल्या, 1 विकेट.